आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यामध्ये आजपासून हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार। 19 ते 22 डिसेंबर दरम्यान महोत्सवाचं आयोजन। वन नेशन वन इलेक्शन विधेयकासाठी केंद्र सरकारकडून संयुक्त संसदीय समितीची स्थापना। प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह 31 सदस्यांचा समितीमध्ये समावेश। कर्नाटकच्या कृष्णा काठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका। कृष्णा काठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फुटांनी वाढवण्यास गती। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची फडणवीसांकडे मागणी। निर्यात शुल्क कमी न केल्यास कांदा दर कमी होण्याची शेतकऱ्यांना भीती। सारथी संस्थेतर्फे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीसाठीची यादी समोर। 5 महिन्यांच्या विलंबानंतर राज्य सरकारकडून 44 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर। पोषण आहारासाठी चालू वर्षाचं शाळांना अनुदान मिळणार। प्रस्ताव सादर करण्याचे शाळांना निर्देश। प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांच्याकडून निर्देश। ऊसाच्या FRP-मध्ये वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांसह साखर उद्योगांना दिलासा मिळणार। साखरेच्या विक्री दरामध्ये तातडीनं वाढ करण्याची मागणी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे केली होती। देशाच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनामध्ये 17 डिसेंबरपर्यंत वार्षिक तुलनेमध्ये 16.45% वाढ। कर संकलन 15.82 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त। केंद्रीय अर्थ मंत्रालयाची माहिती। शेतकऱ्यांसाठी न्यायालयाची दारं सदैव खुली। ते त्यांच्या सूचना किंवा मागण्या घेऊन थेट येऊ शकतात। आंदोलनावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट।